आम्हाला इथल्या लोकल्सनी सांगितलं की तुम्ही हे मिस करताय, पण पुढे जाऊन तुम्हाला इफ यू आर लकी तुम्ही स्पॉट करू शकता ॲनिमल्स. डे 6 ऑफ आवर केरला ट्रिप. तर 6वा दिवस आमचा सुरू होतोय आता आणि आम्ही आता आमच्या रिसॉर्टला आहे. तुम्ही पाहू शकता मागं फुल व्ह्यू आणि मागं या साईडला बांबूचा व्ह्यू आहे आणि काही वडा दिसते काय मस्त वाटते. आणि आता आम्ही चाललोय एडक्कल केव्ज. नंतर एक सफारी आहे, जंगल सफारी, ती करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि थेट आज म्हैसूरला मुक्काम करायचा प्रयत्न आहे. पाहूया आता कसं कसं होतंय. आमचे 2 पॅन्थर तयार झाले का बघू द्या रे बाबा. ए रेडी झाला का रे? ही आमची रूम आहे बाय द वे, जर बघितली नसेल तुम्ही आजची. आशिष देसाई गेले पळून. भेटू तुम्हाला आता ऑन द वे टू एडक्कल केव्ज. आता असायला पण पाहिजे ना. एडक्कल केव्जच्या रोडलाच होतो आम्ही आता. तर इथं एकदम मस्त असे चहाचे मळे दिसले मागे, पाहू शकता तुम्ही व्ह्यू. आणि आम्ही आता थांबलोय पुन्हा एकदा फोटोशूट करायसाठी. काल काही लोक नाराज झालेली की त्यांचे फोटोज आलेले नाही आहेत. वन ऑफ देम इज दिस पर्सन. तर त्यांचे फोटोज घ्यायचे आहेत, क्लिक करायचे आहेत. माझी पण काढणार आता पुन्हा एकदा. चला आता भेटू तुम्हाला पुढच्या डेस्टिनेशनला. पोपट झालाय आमच्याबरोबर मोठा. एडक्कल केव्जला जायचं होतं, पण एडक्कल केव्ज वायनाड असं सर्च केलं आम्ही मॅपमध्ये आणि पोचलो एडक्कल केव्ज वायनाडला. आणि इथं पोचल्यावर कळलं की ते एडक्कल केव्ज वायनाड हे एक रिसॉर्ट होतं आणि एडक्कल केव्ज इथून अजून 17 किलोमीटर. आम्ही ज्या रस्त्यानं आलो त्याच दिशेला पुन्हा आम्ही चाललोय. होत राहतात त्या छोट्या मोठ्या गोष्टी. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आशिष दादांनी रस्ता चांगला आहे त्यामुळे नंबरचा भारी रस्ता आहे. असं वाटतच नाही की इंडियामध्ये आपण. हो तेच खरंच बाहेर वाटतंय एखादी बाली क्लीन रोड आहे. बाली वगैरे सारखं वाटतंय की तिकडे आहे आम्ही. खूप मस्त वाटतंय. ट्रॅव्हल इज गोइंग ऑन. चलो भेटू. एडक्कल केव्जला आम्ही पोहोचलोय. जेवढा वेळ पोचायला लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ पार्किंग शोधायला लागला. काय होय बरोबर, खूप गर्दी आहे इथे. खूप लोक आले. तर लय अपेक्षा गर्दी. आहे आम्हाला की आम्हालाही चांगलं काहीतरी बघायला मिळेल. एवढी गर्दी आज आता 6 दिवस झाला आम्ही फिरतो, पण एवढी गर्दी आम्हाला कुठल्याच लोकेशनला भेटली नाही. ही सगळ्यात जास्त गर्दी आहे आणि होप सो ते गर्दी काय बघायला आले ते आम्हाला पण बघायला भेटावं. बघूया, भेटू तुम्हाला वरती गेल्यावर. चालतोय आम्ही आता. तुम्ही पाहू शकता मी नाशिक आहे पुढे. आमचा भार्गव थोडा थकलेला आहे. थोडा थकलाय, जर असा थकलाय, जास्त नाही. पाहूया आता पुढे जाऊन किती थकतोय आम्ही अजून. चेहऱ्यावरून आमच्या पोरं थकलेत खूप. खूप थकता. थोडा रेस्ट घ्यायचा चालू आहे. आता खूपच डिस्टन्स 1 किलोमीटर म्हणले म्हणून आम्ही थांबलो, नाही तर नसतो थांबलो. आता वन स्ट्रेचमध्ये मारायचं. पूर्ण स्टीप स्लोप आहे हा जो आम्ही चढतोय आता. सो थोडासा थकान होते. आता झालेलं आहे आमचं एडक्कल केव्ज एक्सप्लोअर करून. थोडं फिरलो, जास्त नाही फिरलो कारण आम्हाला पुढचं लोकेशन ॲक्च्युअली करायचं आहे. आणि चांगलं आहे, 1 टाइम विजिट आहे. आम्ही जास्त काही शूट केलं नाही आतमध्ये. आम्ही काही शूट केलं नाही कारण की आम्हाला आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. ठीक आहे, चालते होतं आता गोष्टी. चला आता ऑन द वे टू नॅशनल पार्क. केरला आलो आणि केरलाला येऊन चिप्स घेतले नाही तर कसं आहे. काय केरला आलो तर चिप्स घेतो आता. एडक्कल केव्ज टेस्ट खूप मस्त आहेत. ऑर्डर होत आहे 2 पॅक्स. हे आमचंच पॅकिंग सुरू आहे सगळ्यांना घरच्यांसाठी. एवढंच खुश होईल काय खुश केरळला जाऊन काहीतरी घेऊन आले. खोलेपती टायगर रिझर्वच्या दिशेने आमचा प्रवास चालू झाला आहे. एडक्कलचा केव्जचा एक्सपिरियन्स नॉट सो गुड, नॉट सो बॅड, ठीकठाक होता. आता समोर पाहू शकता तुम्ही आशिष आणि भार्गव बसलेत. आता मी मागे बसलो थोडा वेळ. भार्गव इज नॅव्हिगेटिंग. इथं तिकीट्स क्लोज झालेत. आम्हाला ते अर्धा तासात यायला हवं होतं, पण आता काय रोड छोटे आहेत, आम्हाला निघायला वेळ झाला तिकडचं कव्हर करायला. त्यामुळं इथलं तिकीट्स क्लोज झालेत. आम्ही आता डिसाईड करतो काय करायचं. म्हैसूरला जायचं की स्टे करून उद्या सकाळी 6 वाजताच्या स्पॉटिंगला यायचं. बघू, सांगतो तुम्हाला पुढे जाऊन. मोस्टली आम्ही जाऊ म्हैसूरला कारण की आम्हाला इथले 2 गाईड बोलले की सरळ जावा तुम्ही. तुम्हाला इथं तुमचं जर नशीब असेल, इथं आतमध्ये पण नशीब असेल तरच दिसणार आहे. समोरसुद्धा रोडला जंगलच आहे. नशीब असेल तर दिसेल. इकडं पण नशीब, इकडं पण नशीब. दुसरं इकडच्या नशिबाला 1 दिवस स्टे घ्यावा लागेल आणि ह्या नशिबाला माकड दिसलं. ह्या नशिबाला आत्ता गाडी काढून निघावं लागेल. बघू, डिसाईड करू आता काय करतोय. असं तुझं म्हणणं काय? काय माझं तर म्हणणं आहे की आपण गेलो चांगलं होईल. का तर जाता आपल्याला दिसू शकतं, कारण हे टाईम असे आहे की ह्या टायमिंगला भक्ष्य करण्यासाठी
येतात बाहेर. तुझं काय म्हणणं आहे? तर आम्ही असं विचार करतोय की जायचं आणि म्हैसूरवाल्याला ट्राय करायचा. म्हैसूरचं होऊन 105 किलोमीटर आहे. म्हैसूरच्याला कसं ट्राय करणार आहे. आपण जरा एक 5 किलोमीटर निघालो तर चालते त्या रोडमध्ये. आणि slow मध्ये जाऊ एकदम. 105 किलोमीटर करायचं आहे आणि थांबत जाऊ, चिल करत जातो. काय रोड नको. चला बसून नाश्ता करून घेऊ. भेटू तुम्हाला नाश्ता झाल्यानंतर गाडीत. नाही पाहत आहे आम्ही आता टायगर रिझर्व काय फॉरेस्ट सँच्युरी काबिनीची. पण आम्ही आज म्हैसूरला चाललो तर म्हैसूरमध्ये पॅलेस पाहू आणि तिथं एन्जॉय करूया म्हैसूरमध्ये. भार्गव चेहऱ्यावरची नाराजी दाखवू नकोस. ठीक आहे, भेटू आता पुढे. रोडवरती आम्हाला आता फॉरेस्ट रिझर्व लागणार आहे. आम्हाला इथल्या लोकल्सनी सांगितलं की तुम्ही हे मिस करताय पण पुढे जाऊन तुम्हाला इफ यू आर लकी तुम्ही स्पॉट करू शकता ॲनिमल्स आणि आम्ही स्पॉट करू अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. तर आता याला पोचलोय आम्ही. 6 AM to 6 PM क्लोज असतं. 6 PM to 6 AM सॉरी. आणि एका तासात आम्हाला हे सोडावं लागणार आहे. मोबाईल नंबर 739. तिकीट काढलेलं आहे आमचं. तिकीट म्हणजे काय लिहून दिलं त्यांनी फक्त की 1 तासाचा टाइम आहे आमच्याकडं. त्यामध्ये आम्हाला तिथून ह्या एरियातून बाहेर पडायचं. यू कॅन सी देअर. त्यांनी सांगितलं की तुम्हाला एलिफंट्स वगैरे दिसतील. ते बोलले की इफ इट्स युअर लक तुम्ही टायगर सुद्धा स्पॉट करू शकता. आणि अशी ॲडव्हेंचरस अशी जर्नी 1 तासाची आमची आता सुरू झालेली आहे. तर 20 रुपये फक्त घेतले आमच्याकडून त्यांनी यासाठी. आता पाहूया काय होतं. चला व्हिडिओ माझा आवाज बंद कर. अशा तऱ्हेने आम्हाला फायनली वी गॉट लकी. हरिण अरे पण हे लय लांब आहे. अशा पुढे दिसलं आपल्याला जवळचं. हां खतरनाक भाई साहेब. तरी पण थांबू शकतो. त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपल्याकडे. त्यामुळे डिस्टर्ब नाही होणार. नाही रे थांब पुढे थांब. नाही दिवसभर थांबतोस का अशा? भारी झालं असं वाटतं. लय भारी वाटतंय. ऐक भाग्या. पोर्ट्रेट फोटो जंगली आहेत ती पहिल्यांदा आत्ताच आम्ही हत्ती स्पॉट केला इथं. एक हत्ती होता. काय त्याचं जेवण करत होता, खात होता वगैरे पालापाचोळा. मस्त एक नंबर. काय आशिष काय म्हणणं आहे तुझं? खूप मस्त वाटलं हत्तीला बघून. खरंच खूपच भारी वाटलं. भाई साहेब बाप एक्सपिरियन्स. आणि इथे ॲक्च्युली फाईन आहे. 1 hourचं फक्त त्यांनी टायमिंग दिलं. आम्ही देतो फाईन. प्रॉब्लेम. विदिन 1 hour आम्हाला हा फॉरेस्ट रोड आहे तो सोडायचा होता. बट इट्स ऑलरेडी 1 hour 40 minutes और 30 minutes की आम्ही एक्सटेंड केलेत. 1000 फाईन आहे. वी आर रेडी टू गिव्ह द फाईन. पण इट वॉज मोर दॅन वर्थ इट. आणि एका तासात गेलो असतो आपल्याला हत्ती नसता दिसला. चला गणपती बाप्पा मोरया. एक्झिटला पोहोचलोय आता इथं. तिकीट मागणार. आता आज जाऊया. केव्हा? तिकीट त्यांनी मागितलं आमच्याकडं. तिकीट देतो त्यांना. तर त्यांना जर समजलं की आम्ही 1 तासापेक्षा जास्त 2 तास झालं आम्ही आहोत तर ते आम्हाला 1000 रुपये मागतील. आणि आम्ही हे होतं राजीव गांधी नॅशनल पार्क हुनसूर. आता ते बोलतायत की तुम्ही 1 तास लेट आहे 1 तास लेट आहे तुम्ही पैसे भरा. आता बघू भरून टाकू पैसे. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही 10च्या स्पीडनं आलो. त्यांना काय सांगू त्यांची भाषा आम्हाला समजत नाही. ठीक आहे भेटूया काय म्हणतात बघतो. आता आम्ही वाईल्ड लाईफ सँच्युरी करून म्हैसूरच्या पॅलेसला आलेलो आहोत. पॅलेस बंद असतं असं ऐकलंय पण नाईटला बाहेरून आम्हाला बघायला देतील. आणि खूप छान व्ह्यू आहे. तुम्हाला आतमध्येच दाखवतो कारण इथून थोडंसं दिसतंय पण आतमधूनच दाखवलेलं बेटर राहील. जंगल सफारीचा चांगला होता. एक नंबर. ते जंगल सफारी आम्हाला मिळालं नाही पण आम्ही स्वतःची जंगल सफारी केली. आम्ही आमची स्विफ्ट डिझायर घेऊन गेलो जंगलामध्ये. एक नंबर एक्सपिरियन्स होता. नशीब आम्ही स्विफ्ट डिझायर घेऊन गेलो आणि आमचं नशीब की ती जंगल सफारी आम्हाला भेटली नाही कारण त्यामुळे आम्ही म्हैसूर पॅलेस पण बघू शकतो. आणि आम्ही लेट फीज पण भरून आलो. हो आम्हाला 1180 रुपये. 180. 1 तास अलाउड होतं. आम्ही तिथं 1.5-2 तास ऑलमोस्ट केलं आणि त्यामुळे ते पण आम्हाला बोलायला लागलं की बाहेर पैसा आहे भैया.
तर भरून टाकले आणि बाबा. आम्ही जसं एक बॉर्डर सोडली रस्ते तर आम्हाला काय अजिबात आवडलं नाही. रस्ते भाई खराब झाले अचानक खड्डे होते आणि स्पीड ब्रेकरला केरळमध्ये ठीक होते रस्ते, एकदम चांगले होते रस्ते वायनाड डिस्ट्रिक्ट मध्ये, नॉट इन केरला, वायनाड डिस्ट्रिक्ट मध्ये. केरळच्या एंट्रन्सला चांगले होते कन्याकुमारी रूट, त्याच्यानंतर एकदम बकवास रस्ता. वायनाड डिस्ट्रिक्ट हॅड द बेस्ट रोड इन द एंड ऑफ द डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, चला भेटूया तुम्हाला आतमध्ये. आता म्हैसूरच्या पॅलेसमध्ये आम्ही फिरलोय. मस्त आहे, व्ह्यू वगैरे एकदम, लाइटिंग वगैरे छान केलेली. मला आधी व्हिडिओ शूट केले ते दाखवेलच मी, आणि खूप छान वाटलं. हे बघा पाठीमागे म्हैसूर पॅलेस. आता लाइटिंग बंद केली त्यांनी, आणि आपला काय तर कार्यक्रम होता बाबा कन्नड सिंगरचा, तर तो पण बंद झाला. छान होता वाईब एकदम इथं मस्त. आता बघू आम्ही बाहेर जातो आणि खायचं शकतो, कारण की जे वाटलं की तर काय तर खायचं असेल ते काही नव्हतं. तर भेटू तुम्हाला हॉटेलमध्ये. आता रात्रीचे 11 वाजलेत, आम्ही आमचं जेवण करून निघालोय, पण आमच्या स्टेचा अजून काहीही पत्ता नाहीये. आमच्या आयटिनरी प्लॅनरनी पाहायचं होतं आता अगोडावरती. Itinerary planner has done the job as always. दॅट ही हॅज नॉट प्लॅन द थिंग्स विच शुड बी प्लॅन अकॉर्डिंगली. आणि आता पाहूया काय भेटते का नाही. मला 11 वाजलेत रात्रीचे, आणि आम्ही म्हैसूरमध्ये आहोत, आणि लेट्स होप आम्हाला काहीतरी भेटेल चांगली रूम. आणि रूम चांगली असल्याशिवाय आमची पोरं राहत नाही, तो साध्या ठिकाणी राहत नाही. जर भेटली रूम तर तुम्हाला तिथूनच भेटू. आणि अनप्लॅनचा बाप आमचा आजचा स्टे आम्हाला काय भेटना झाले. आम्ही गेले 1.5 तास झालं लॉज शोधतोय. आम्ही म्हैसूरमध्ये लिटरली पैसे खर्च करायला तयार आहे. तयार आम्हाला क्रिसमस मुळे ना रेट एवढे डबल झालेत. आम्ही आणि जे ते पण एकदम भारी करा. हॉटेल आहेत ना ते सगळे बुक, आणि जे भंगार आहेत का नाही भाई त्याचे रेट डबल आहेत. Double आणि आहेत. हॉटेल एवढे घाण आहेत का नाही, डबल रेट घ्या. Literally एवढे घाण हॉटेल पपडी पडत होती, बुरशी आलेली अशी लॉज हॉटेल बघितलं. आहेत. आता आम्ही आमचे हे लॉज आमचं तयार करतोय, आणि होप सो आम्ही आता झोपू इथं थोडा वेळ, आणि सकाळपर्यंत 4-5 वाजेपर्यंत झोपू, आणि सकाळी उठून लवकर निघू, आणि हम्पी आम्ही कव्हर करू. आणि नाही तर हम्पीच्या अलीकडे जरी राहिलो तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. उद्या 100-1 किलोमीटर चांगलं लॉज बघून, आणि भेटूया तुम्हाला. दिस इज आवर स्टे फॉर द डे. खरंच इथं झोपायचं. स्टे फॉर द डे. आमच्या रूम आजची. अच्छा आमची रूम भार्गवचा बेड, माझा बेड, आणि आशिषचा बेड. आता काय अशी अनएक्सपेक्टेड परिस्थिती ओढवली, पण रेस्ट घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे. ड्राईव्ह करायचं असेल तर पोरांनी आमच्या, त्यामुळे आम्ही रेस्टला जास्त प्रेफरन्स दिला रॅदर दॅन गोईंग फॉर द ड्राईव्ह. सो सकाळी जेवढ्या लवकर उठता येईल तेवढ्या लवकर उठू, आणि भेटू तुम्हाला आता उद्याच्या व्लॉगमध्ये डे 7 मध्ये ना. सो सायनिंग ऑफ फ्रॉम पेट्रोल पंप, कुठे माहित नाही. टाटा.